तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत हाऊ टू सेल प्रोडक्ट। मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही सेल्सच्या रिलेटेड भरपूर व्हिडिओज बघितलेला असाल, बट हा व्हिडिओ तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन देणार आहे, कारण आज मी तुम्हाला सेल्स कसं करावं, एखादं आपण प्रोडक्ट कसा विकू शकतो, त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मित्रांनो, सेल्सच्या रिलेटेड हा व्हिडिओ खूप पॉवरफुल असणार आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत बघितला तर तुम्ही कोणतीही गोष्ट विकू शकता। आणि मित्रांनो, जर तुम्ही विकण्याची कला शिकला तर तुम्ही जगात एक सक्सेसफुल बनू शकता। तर चला मग बघूयात की आपण एखादा प्रोडक्ट कसा विकावा, तेच आज आपण बघूयात। नमस्कार, मी श्रीनाथ नलगोटले, सीनियर बिझनेस कन्सल्टंट, टीम डॉक्टर विवेक बिंद्रा। तर सगळ्यात आधी आपल्याला आपण जे प्रोडक्ट किंवा जे सर्व्हिसेस आपण देणार आहात त्याच्या रिलेटेड आपल्याला आपल्या प्रोडक्ट बद्दल कन्व्हिक्शन असणं गरजेचं आहे। जसं की आपलं प्रोडक्ट काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की एक्झॅक्टली आपलं प्रोडक्ट काय आहे आणि आपलं प्रोडक्ट समोरच्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीत मदत करणार आहे हे सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यायचा असतो। प्रोडक्ट विकण्याआधी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या नाहीयेत ते आपण सगळ्यात आधी बघूयात। जसं की एक सेल्समन चूक इथे करतो, तो सगळ्यात आधी स्वतःचं प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न करतो समोरच्या व्यक्तीला। तो स्वतःचं प्रोडक्ट विकतो, स्वतःचे फीचर्स सांगतो, त्याचा प्रोडक्ट असा आहे, त्याचा प्रोडक्ट तसा आहे, या सगळ्या गोष्टी तो सर्वात आधी सांगतो। परंतु मित्रांनो, हेच सगळ्यात मोठी चूक एक सेल्समन करतो। तर आपल्याला व्यवसायात जर सक्सेसफुल व्हायचं असेल आणि एक प्रोडक्ट आपल्याला विकायचा असेल तर आपल्याला समोरच्या व्यक्तीला काय गरज आहे, समोरच्या कस्टमरचा विचार करावा लागतो, नाही की आपला स्वतःचा विचार करावा लागतो। त्याच्यासाठी तुम्हाला इथं सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे ते म्हणजे कस्टमरची नीड ओळखायची आहे की एक्झॅक्टली कस्टमरला काय पाहिजे हे आपल्याला सगळ्यात आधी जाणून घ्यायचा असतो। आणि आपण कस्टमरची नीड कशी ओळखू शकतो त्याच्यासाठी क्वेश्चन्स विचारायचे असतात। आता क्वेश्चन्स कसं आपण विचारू शकतो त्याच्यासाठी तुम्ही करंट रियालिटीवर कस्टमरना क्वेश्चन्स विचारू शकता। तुमच्या प्रोडक्टच्या रिलेटेड कस्टमरना काय वाटतो याच्यासाठी तुम्हाला क्वेश्चन्स विचारायचे असतात। ज्या वेळेस तुम्ही एक क्वेश्चन्स विचारता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कस्टमरना कोणत्या गोष्टीची गरज आहे, कस्टमरची नीड काय आहे। मित्रांनो, एक सेल्स आपण कसं करू शकतो सक्सेसफुली त्याच्यासाठी तुम्हाला कस्टमरचा नीड आयडेंटिफाय करावा लागतो। जर नीड आयडेंटिफाय होत नसेल तर तुम्हाला नीड क्रिएशन पण करावं लागेल। आणि ज्या वेळेस तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी करता त्यावेळेस येतो तुमचा प्रोडक्ट। तर मित्रांनो, सगळ्यात आधी समोरच्या कस्टमरची नीड ओळखून घ्यायची, त्याला तुम्हाला क्वेश्चन करायचे असतात आणि त्याच्यातून तुम्हाला तुमच्या प्रोडक्टबद्दल त्यांना व्हॅल्यूज ॲड करावा लागतील। आता व्हॅल्यूज आपण कसं ॲड करू शकतो त्याच्यासाठी तुम्ही जे तुमच्याकडे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचा समोरच्या कस्टमरच्या जीवनात त्याचा काय प्रभाव पडतो ते आपल्याला दाखवून द्यायचा असतो। त्याच्यासाठी तुम्ही कस्टमरना तुमच्या प्रोडक्टची काय व्हॅल्यू समोरच्याच्या जीवनात होते ते आपल्याला सांगायचं असतो। आता त्याच्यात आपण एक एक्झाम्पल वरून हे सेल्स आपण कसं करू शकतो ते समजून घेऊया। तर समजा तुमचा एक मोबाईलचा शॉप असेल आणि एक कस्टमर मोबाईल घ्यायला आलेला असेल, तर त्याच्यात सर्वात आधी तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा नीड समजून घ्यायचा असतो। समोरच्या व्यक्तीला कोणत्या पद्धतीचा मोबाईल पाहिजे, कॅमेरा कसा असावा, तो कॅमेरा तो कशासाठी यूज करणार आहे। जर त्यांना मोबाईल गेमिंगसाठी हवा असेल तर त्यांना तुम्ही असं क्वेश्चन्स विचारू शकता की तुम्हाला मोबाईल कशासाठी हवा आहे। त्याच्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची नीड आयडेंटिफिकेशन करता त्यानंतर येतो आपल्या प्रोडक्टमध्ये जे प्रोडक्ट आपल्याला त्यांना विकायचा असतो त्याच्यामध्ये तुम्ही समोरच्या कस्टमर्सना व्हॅल्यू ॲड करू शकता। आता व्हॅल्यूज कसे ॲड करायचे, जर समजा समोरच्या व्यक्तीला कॅमेराच्या मोबाईलची गरज असेल तर तुम्ही त्यांना एक बेस्ट कॅमेरा फोन तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना तुमच्या प्रोडक्टचे फीचर्स त्यांना सांगायचे नसतात, तर तुम्हाला कस्टमरना त्यांच्या जीवनात त्याचा काय बेनिफिट होतो हे समजावून सांगायचं असतो। जसं की ह्या मोबाईलनी जर तुम्ही कॅमेरा क्लिक केलात आणि ते फोटो जर तुम्ही फेसबुकवर पोस्ट केला तर तुम्हाला लाईक्सवर लाईक्स मिळतील, आणि जर तुम्ही ह्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून जर तुम्ही व्हिडिओ शूट केला तर इंस्टाग्रामवर तुमचा रील व्हायरल होऊ शकतो। तर असं तुम्हाला समोरच्याच्या जीवनात त्याचा काय प्रभाव पडतो हे आपल्याला सांगायचं असतो आपल्या प्रोडक्टमधून। तर इथं आपण कस्टमरच्या जीवनात व्हॅल्यू ॲडिशन करतो। तर मित्रांनो, एक सेल्स प्रोसेस असाच चालतो आणि जर तुम्ही ह्या तीन गोष्टींकडे लक्ष दिलात, पहिली गोष्ट कस्टमरची नीड ओळखणं, दुसरी त्यामध्ये नीड आयडेंटिफाय करून नीड क्रिएशन करणं,
आणि समोरच्याच्या जीवनात त्या प्रोडक्टचा काय प्रभाव पडतो त्याची व्हॅल्यूज ऍड करणं, ह्या 3 गोष्टी जर मित्रांनो तुम्ही कस्टमरना केलात तर तुम्ही जीवनात कोणतीही गोष्ट विकू शकता। आज जर तुम्ही विक्रीची कला शिकलात तर मित्रांनो आय एम 100% शुअर की तुम्ही जीवनात सक्सेसफुल होऊ शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला की एखादं प्रोडक्ट आपण कसा विकू शकतो एका एक्झाम्पल वरून। तर मित्रांनो खरंच हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ। आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केला नाहीत, सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका। मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही इथपर्यंत आलात त्याच्यासाठी धन्यवाद। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।